आज आपण बनवूया हिरव्या चिंचेची चटणी। आपण आता चिंच स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ व्यवस्थित। चिंच आपल्या आता स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे। आपण आता सर्वप्रथम चिंच पहिले तोडून घेऊ अशा पद्धतीने। इथे मी जाड चिंच घेतलेली आहे, थोडेसे त्याला बिया पण आलेल्या आहे मध्ये। तुम्ही या ठिकाणी कवळी चिंच पण वापरू शकता। मी जाड चिंच यासाठी घेतलेली आहे का ती चिंचेची चटणी आपली 1 ते 2 महिने टिकू शकते, म्हणून मी चिंच घेतलेली आहे। चिंच आपली व्यवस्थित तोडून झालेली आहे। आपण आता ती चिंच मिक्सर जार मध्ये घेऊ। मी तर मिक्सर जारचा वापर करतोय, तुम्ही खलबत्त्यात कुठले तरी चालेल। इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या तोडून घेऊ आपण। इथे मी अर्धा किलो चिंचेसाठी 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे। जिरे घालतोय मी इथं 2 चम्मच। मीठ घालतोय, मीठ थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे कारण की चिंचेचा आंबटपणा असतो, त्यामुळे बॅलन्स व्हायला। हळद आहे 1 टीस्पून। आपण आता हे मिक्सर जारमध्ये जाड बारीक दळून घेऊ। जाड बारीक दळून झालेलं आहे आपलं। आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ। आपलं आता चटणी जाड बारीक दळून झालेली आहे। तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायची असेल तर ही चटणी अशी तुम्ही एक डब्यामध्ये ठेवू शकता। तुम्हाला 2-3 महिने अशी सहज टिकेल, नंतर जेव्हा खायची तेव्हा तडका मारून तुम्ही खाऊ शकता। आता आम्हाला ही पूर्ण चटणी वापरायची आहे, त्याच्यामुळे आम्ही आता तडका देऊन घेतोय। आपण आता तडक्याची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथं मी नॉनस्टिक पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ। आपण आता जिरे घालून घेऊ। मोहरी आहे, मेथी घेतलेली अख्खी, तुम्ही याचा पावडर जरी करून उपयोग केला तरी चालेल। हिंग, लाल मिरची व्यवस्थित गरम करून घेऊ। तडका आपला रेडी झालेला आहे। आपण आता त्यामध्ये हळद घालून घेऊ। तडका आपण आता थंड करून घेऊ, त्यानंतर आपण चटणीवर तडका घालून घेऊ। तडका आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे, आपण आता चटणीवर घालून घेऊ। त्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे, इथं 1 वाटी गूळ पण घालून घेऊ। आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। या चटणीची टेस्ट आंबट गोड तिखट असते। आपण जेवणासोबत ठेचा बनवून खातो शेंगदाण्याचा, त्याऐवजी ही चटणी जरी खाल्ली तरी चांगली लागते आणि टेस्ट पण खूप छान आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आपली आता चिंचेची चटणी रेडी झालेली आहे।